साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. हाताची कोपरा शरीराच्या जवळ. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता, शिथिलता. जाणीव आपल्या श्वासाची. सहज सुरू असणारा आपला श्वास. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. पुन्हा एकदा आपली स्थिती तपासून पाहूया. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत आहेत. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले आहेत. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. सर्दी झाली असेल, नाक सोंदलं असेल तर ही कृती करणं टाळावं. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घ्यायचे प्रार्थनेसाठी. आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेत श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. लीनभाव, भक्तिभाव मनामध्ये. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पाय समोर जुळलेले, दोन्ही हात समोर, दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच द्यायचा आहे, जास्तीत जास्त ताण, आणि अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट फोल्ड करायचे. पुन्हा श्वास घेत ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करून त्याच्यावर अंगठा. श्वास घेत ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा पहिल्यांदा फोल्ड करून त्याच्यावर 4 बोट ओपन करायचंय. पावलं जोडलेली आहेत, दोन्ही हात समोर आहेत. श्वास घेत अँकर जॉइंट्स मधून पाऊल, मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे खेचायचे. श्वास सोडत जमिनीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्यात, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. आणि आता सुरुवात करायची रोटेशन करायला, पावलांमध्ये आणि मनगटामध्ये एकत्र क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, पाठीचा कणा सरळ करणार आहोत नेक रोटेशन. एकदा आपल्याला उजवीकडे बघायचंय, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर, सावकाश मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. श्वासाशी आधारित कृती आता पुढची. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत मान मध्यभागी, श्वास घेत मान उजवीकडे टिल्ट करायचे, उजवा कान उजव्या खांद्याकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत मान मध्यभागी. अप अँड डाऊनची कृती, ज्याला सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. श्वास घेत मान वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. आणि आता फुल नेक रोटेशन, हनुवटी गळ्याकडे आहे. सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 3 वेळा क्लॉकवाईज आणि 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडून उजवीकडे आणि मग मध्यभागी. सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल, कुठेही घाई गडबड न करता यथाशक्ती कृती. मध्यभागी येऊन थांबायचे, सावकाश मान सरळ करायचे. साधी बैठक घालून करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोट खांद्यावर, कोपरं समोरून जॉईंट. आणि सुरुवात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 1 सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या मानेच्या मागे घ्यायची. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायचे. आणि आता श्वास घेत घेत जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ.
श्वास घेत स्ट्रेच, श्वास सोडत जवळ, श्वास घेत स्ट्रेच, श्वास सोडत जवळ. आता हाताची बोटं पुन्हा एकदा खांद्यावर असतील, दोन्ही खांद्यांवर. आणि आता साईडने आपण श्वास घेत हात वर घेणार आहोत आणि श्वास सोडत खाली. बाजूने आपण श्वास घेत वर हात, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास सोडत खाली येताना कोपरं पूर्णपणे शरीराच्या जवळ येऊ देत. पुन्हा एकदा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. आता दोन्ही हाताची कोपरं समोर येतील आणि पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता समोर नेऊन आपण वर खाली करतोय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अवकाश कृती थांबवायची. दोन्ही पाय सरळ करायचे. करणार आहोत आपण मेरुदंड वक्रासन. आपल्या स्पायनल कॉर्डला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. दोन्ही पाय जुळलेले, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. दोन्ही हात आपले डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा सावकाश वर येऊन उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय मात्र सरळ असेल, तो कुठेही फोल्ड करायचा नाहीये. कपाळ जमिनीला नाही टेकलं तरीही चालेल. आपल्या मेरुदंडावरती आलेला ट्विस्ट, स्ट्रेच त्याकडे लक्ष द्यायचं. पुन्हा सावकाश वर. ही हालचाल थोडीशी डायनॅमिक होईल. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड करून घ्यायचा आणि सुरुवात. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत कमरेतनं पुढे, श्वास घेत वर आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 1 2 3 4. अवकाश कृती थांबून डावा पाय सरळ करायचा आहे आणि थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैलसर सोडून द्यायची. थोडीशी रॅपिड ऍक्शन झाली आहे, त्यामुळे जर श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सावकाश सोडून द्यायचं. करणार आहोत वज्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग सावकाश डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हात गुडघ्यांवरती असतील. ज्ञान मुद्रेमध्ये हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्यायचे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया आणि आपण जी वज्रासनाची स्थिती धारण केली आहे त्याचं निरीक्षण. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले असतील. टाचा बरोबर त्याच्यामध्ये आपल्या सीटचा भाग असेल. पायाच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. खांदे कोपरं रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन मेडिटेटिव्ह आसन आहे, वज्रासन. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार, शरीराकडून मनाकडे नेणारा हा उच्चार. दोन्ही हातांची बोटं आता एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे आणि आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास घेत वर, बरोबर. एक हलकासा स्ट्रेच आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर,
स्ट्रेच, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत हात वर आहे तो श्वास सोडा आणि आता तळवे आपले सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे वळायचंय, मागची भिंत बघायची, मध्यभागी डावीकडे वळायचंय, मागची भिंत बघायची, मध्यभागी. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बरोबर, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा आपले हात स्ट्रेच करायचे व्यवस्थित आणि आता थोडस बेंड साइडवर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, बरोबर, छान, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात सावकाश खाली घ्यायचे, दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायचे आणि थोडा वेळ विश्रांती. डोळ्यांना मिटून घ्या, रिलॅक्स. आज आपण करणार आहोत सुलभ उष्ट्रासन. ज्यांना पाठीची दुखणी आहेत, मानेची दुखणी आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. आज आपण सुलभ उष्ट्रासन बघतोय. याचे फायदे असे आहेत की याच्याने लंग्स कॅपॅसिटी वाढते, पाठीचा मणका अधिक फ्लेक्झिबल होतो, गळ्यापासून पोटापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना एक विशिष्ट प्रकारचा ताण येतो, त्यामुळे पचन जे आहे हेही चांगल्या प्रकारे होतं. सोपी कृती आहे, सुरुवात करूया. दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. पावलांचं आपण माउंटन करणार आहोत. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. जर शक्य असेल तर गुडघे जुळलेले ठेवा. जर बॅलन्स जातोय असं वाटतंय तर गुडघ्यांमध्ये अंतर घ्या, तुम्हाला जसं योग्य जमेल तसं. गुडघ्यांमध्ये अंतर किंवा दोन्ही गुडघे जुळले. आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि ती आता आपलं जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे आपल्याला ही हाताची स्थिती ठेवायची आहे. हाताची बोटं बघा पूर्णपणे जमिनीला पॉइंटेड आहे. खांदे एकदम रिलॅक्स. नजर समोर. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल आणि त्यानंतर आपला चेहरा सिलिंगला समांतर करा. तोंड बंद असेल. डावा हात सपोर्ट साठी कमरेवरच ठेवायचा आहे आणि आता फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि मान मागे अजून सर सोडून द्या. डावा खांदा थोडासा ओपन करायचा आहे, तिथल्या मसल्स स्ट्रेच होतोय आडव्या कक्षेत. बरोबर, छान. यथाशक्ती थांबायचंय. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा, कुठेही अट्टाहास नको. सावकाश उलट चाल. आधी मान सावकाश मध्यभागी घ्या आणि मग उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवरती. पुन्हा एकदा आपल्या गुडघ्यांची स्थिती तपासून पहा. हीच कृती विरुद्ध बाजूने. हाताची पकड पुन्हा एकदा आपल्या कमरेच्या इकडे, माकड हाड आहे तिथे. पुन्हा आपली कंबर पुढे ढकलायची, पोट पुढे येईल आणि मग चेहरा सिलिंगला समांतर जाईल. उजवा हात सपोर्ट साठी कमरेवर असेल. डाव्या हाताने मागून डावी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि मान मागे सर सोडून द्या. उजवा खांदा थोडासा ओपन करा, तिथल्या स्नायूंचं प्रसारण होत आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू. बरोबर, छान. यथाशक्ती थांबा. उलटचाल करताना सावकाश मान मध्यभागी. डावा हात पुन्हा कमरेवर. थोडा वेळ दोन्ही हात खाली. पुन्हा आपल्याला हीच कृती करायची आहे, दोन्ही हातांनी एकत्रित. पुन्हा गुडघे जोडलेले आहेत. दोन्ही हात आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे. पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येत आहे, चेहरा सिलिंगला समांतर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. मान मागे सर सोडून द्या.
पुन्हा इथे उंटासारखा आपल्या संपूर्ण शरीराचा आकार दिसतो. छातीचं प्रसरण होतंय, पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. छान. उलट चाल करताना उजवा हात कमरेवर, मग डावा हात कमरेवर, मान वरच्या भागी, दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या. सावकाश सीटचा भाग आपल्या पायावर आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद धुतलेले आहेतच. संपूर्ण उष्णासनाचा आपल्या शरीरावर जो काही परिणाम झाला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. पाठीच्या मणक्यावरती पूर्णपणे प्रेशर होता, पोटाच्या स्नायूंवर ताण होता. तिथे झालेला बदल, श्वासाच्या गतीमध्ये काही बदल जाणवतोय का, त्याकडे लक्ष. त्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण योग मुद्रा. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदय विकारासंबंधी कुठलेही त्रास असतील तर मात्र ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, अल्सर, हर्निया, अपेंडिक्स किंवा वर्टिगो, मायग्रेन सारखे आजार असतील, त्यांनी पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. आणि आता सुरुवात करूया योग मुद्रेसाठी. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया आणि ती पकड पुन्हा आपली मागे, जिथे आपला पाठीचा शेवटचा मणका आहे तिथे. डाव्या हाताची बोट वळून घ्यायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणा. हाताची कोपरं मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे थोडीशी ताणली जाते. छातीच्या स्नायूंचं प्रसरण होत आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. आधी आपलं पोट पुढे येईल, त्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येईल आणि मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग आपल्याला उचलून द्यायचा नाहीये. सीटचा भाग पूर्णपणे पायावर असेल. आपलं कपाळ जमिनीपर्यंत नाही टेकलं तरीही चालेल. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल तर त्यांनी हाताची पकड सोडून देऊन दोन्ही हाताची मुठी वळवायची आहे. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आहे आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांचं कपाळ सहज जमिनीपर्यंत पोहोचलेलं असेल त्यांनी हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हाताची पकड थोडीशी ढिली करा आणि बघा आता पोटावरती पूर्णपणे प्रेशर येतोय. आपल्या रक्ताचा प्रवाह हृदयापासून डोक्यापर्यंत होतोय. या सगळ्याची जाणीव, पाठीच्या मणक्याला सुखद असा ताण भेटलेला आहे. या सगळ्या स्थितीचा मनातल्या मनात आपण अनुभूती घेतोय आणि त्याचबरोबर जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. छान. उलट चाल करताना ज्यांनी हाताची मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे. हाताची पकड आता थोडीशी घट्ट करा. आपली हाताची कोपरं थोडीशी वरच्या बाजूने खेचा आणि आता श्वास घेत घेत कमरेतनं सरळवा. श्वास घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ. डोळे मिटलेले आहेत. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि डोळे मिटून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचा जो बदल झालेला आहे प्रवाहाचा, तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची मनातल्या मनात अनुभूती. संपूर्ण योग मुद्रा त्याचा मनातल्या मनात मागवा. सावकाश एकेका पायाने वज्रासन जे आहे हे सोडून द्यायचंय. एक एक पाय सरळ करूया. उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मध्ये सैल सोडायची. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला बघायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती.
करूया आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करायची. एक पाय सरळ, एक पाय वर. 1 2 3 4 पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून खाली आणण्याचा प्रयत्न करा. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा हवेत आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाश सोडून द्या. रिलॅक्स. करणार आहोत आपण लेग रोटेशन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपला जो डावा पाय आहे तो आपल्याला 30 डिग्री वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या समोरनं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. खांदे एकदम रिलॅक्स. डावा पाऊल जमिनीकडे सैल सोडलंय आणि आता उजवा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. उजवा पाय 90 डिग्री वर आणि सुरुवात करूया रोटेशन करायला क्लॉकवाईज. 1 टाच जमिनीकडे येऊ दे. 2 आणि 3 जांघेतून पाय गोलाकार फिरवतोय मोठं वर्तुळ. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा डावीकडून उजवीकडे. 1 मोठं वर्तुळ. 2 टाच जमिनीकडे जाऊ दे आणि 3 पाय गुडघ्यातनं सरळ असेल. सावकाश उजवा पाय खाली घ्या नियंत्रित. हाडकं न आपटता, डोकं न उचलता सावकाश उजवा पाय खाली. डाव्या पायाची पकड सोडून द्या. डावा पाय हवेत सरळ करा आणि मग तो जमिनीवर ठेवा. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून हाताचा विळखा उजव्या पायाच्या भोवती. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. डावा पाय 90 डिग्री वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 उजवीकडून डावीकडे मोठं वर्तुळ. 2 बरोबर. 3 सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल. अँटी क्लॉकवाईज 3 वेळा डावीकडून उजवीकडे. 1 2 घाई न करता अगदी सावकाश आणि 3 वेळा पूर्ण झालं की सावकाश 90 डिग्री पाय वर घेऊन नियंत्रित जमिनीवर. डोकं वर उचलू नका. उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यामध्ये आणि सावकाश जमिनीवर. विश्रांती. आपले हिप जॉईंट्स, कमरेचा खुबा, आपले थाय मसल्स, त्याचबरोबर आपले गुडघ्याचे स्नायू मोकळे झाले या सगळ्याची जाणीव करणार आहोत आपण आता सुलभ द्रोणासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. सर्वायकल आणि कमरेची दुखणी असेल त्यांनी हे करणं टाळायचं आहे. आणि आता आपल्याला आपल्या दोन्हीही हातांचे स्टँड करायचे आहेत. खांदे थोडेसे वर उचला आणि हाताची कोपरं थोडीशी वरच्या बाजूला येते. हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचला आणि आपले हात ऍडजस्ट करून घ्या. नजर समोर आपल्या दोन्हीही पावलांकडे. आपण करतोय सुलभ द्रोणासन. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त सुलभ कृती आहे. नजर समोर आपल्या दोन्हीही पावलांकडे. आता फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला
आपली नजर उजव्या पावलाकडे असेल, उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल, पाय गुडघ्यातनं सरळ आहे. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे तरी डावा हात सरळ करा, डावा हात समोर सरळ करा. बरोबर. आणि इथे थांबा, होल्ड. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा पाय. आता आपल्याला डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे. नजर आपली डाव्या हात पायाच्या अंगठ्याकडे असेल. जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा वर उचलण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय, सॉरी डावा पाय. आणि उजवा हात आता सरळ करा समोर आणि होल्ड. जोड श्वासाची आहे. श्वास आपला चालूच ठेवायचा आहे. फक्त या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 4 3 2 1. डावा पाय खाली, उजवा हात खाली. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जुळलेली असते. आणि आपल्याला आता दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यापासून वर उचलण्याचा प्रयत्न करायचा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नजर दोन्ही पायाच्या अंगठ्यात. पायामध्ये थरथर जाणवायला लागली तर पाय सावकाश खाली घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी होल्ड करा. 5 4 3 2 1. सावकाश दोन्ही पाय खाली. सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर. हाताच्या आधाराने डोकं जमिनीवर. दोन्ही पाय, पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. रिलॅक्स. गुडघ्यामध्ये पायामध्ये जास्त स्ट्रेच वाटत असेल, ताण किंवा प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पावलं जमिनीवर गुडघ्यामध्ये आणि आपल्या पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात असे वरती घ्या. हाताचे तळवे, दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हातांची बोटं अर्धवट मिटून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या आणि विश्रांती. आणि आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता ही स्थिती अशीच कायम ठेवा. पावलामध्ये पण अंतर आहे, दोन्ही गुडघ्यांमध्ये सुद्धा अंतर आहे. टाचा सुद्धा सीट पासून लांब आहे. ठीक आहे. आता फक्त हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आपण जे उत्तान वक्रासन शिकलो गेल्या आठवड्यामध्ये त्याच्या सारखीच ही कृती आहे. फक्त आपण आता दोन्ही गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर घेतले. टाचा सुद्धा सीट पासून लांब आहे. ठीक आहे. आता आपले दोन्ही पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. बघा, डाव्या पायाचा जो गुडघा आहे तो उजव्या पावलाच्या जवळ आपला आपण ऍडजस्ट करा. डावा पायाचा गुडघा खाली उजव्या पावलाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. आणि नजर आपली डाव्या हाताच्या पलीकडे, डाव्या हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे. आपण डावा गुडघा उजव्या पावलाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय, अट्टाहास नसेल. आणि इथे थांबा. बघा, पुन्हा आपल्या डाव्या बाजूला ताण आहे, स्ट्रेच आहे, त्या सगळ्याची जाणीव. आणि उजवी बाजू जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडलेली आहे. सावकाश मध्यभागी या. दोन्ही पाय पुन्हा मध्यभागी आणा. डावा पाय, उजवा पाय आपला आपण ऍडजस्ट करा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर आहे, टाचा पण सीट पासून लागत आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजू. आता आपले दोन्ही पाय डाव्या बाजूला जातील आणि मान उजवीकडे. आपला उजवा गुडघा डाव्या पावलाजवळ ऍडजस्ट करा. तसा आपला उजवा पाय ऍडजस्ट करायचा. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद करा आणि आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खांदे एकदम रिलॅक्स. हाताची कोपरं जमिनीवर आहेत. बघा इथे पाठीच्या मणक्याला आणि आपल्या साईड बेल्टला पूर्णपणे ताण येतोय. डावी बाजू जमिनीकडे सैल सोडते. रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. छान. उलटसार करूया. सावकाश मान मध्यभागी, दोन्ही पाय सरळ. पाय मध्यभागी, दोन्ही पाय सरळ. हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठ पोटावर पडून विश्रांती.
सावकाश कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर. ज्यांचे पोटासंबंधी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल नुकतीच 2 ते 3 महिन्यापूर्वी, तर त्यांनी पोटावर पडून केलेली आसनं टाळायची आहेत किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आता आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. ज्यांना पोट काढून चालायची सवय आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. लहान मुलांना सुद्धा आपण हे सांगू शकतो, जेणेकरून त्यांचा पाठीचा मणका फ्लेक्झिबल राहील. तर आता सुरुवात करूया. सोपा आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. पुन्हा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र अट्टाहास करू नये. आणि आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा आणि त्या पायाचा घोटा पकडा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर. आणि आता आपल्याला डावा हात उजव्या पायाची मांडी आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. डावा हात उजव्या पायाची मांडी आणि अपर बॉडी. उजव्या पायाची मांडी अजून थोडीशी मागे ताणण्याचा प्रयत्न करा. नजर आपली डाव्या हाताच्या बोटावर आणि इथे यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय आणि सोडतोय. होल्ड. 5 4 3 2 1. डावा हात खाली, उजवा पाय खाली आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती एका गालावर पडून. आपल्याला सवय नसते एवढ्या स्ट्रेचिंगची, म्हणून थोडा वेळ विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा आहे डाव्या हाताने. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आणि आता एकत्रित डाव्या पायाची मांडी, उजवा हात आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. उजव्या पायाची मांडी अजून थोडीशी ताणण्याचा प्रयत्न करा. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे आणि होल्ड. 5 4 3 2 1. सावकाश उजवा हात खाली, डावा पाय खाली आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश फुंकर भरल्याप्रमाणे श्वास सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय. आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा, 1 ते 2 सेकंद, आणि मग दंड स्थिती. स्टँडिंग मध्ये यायचंय आणि विश्राम. मान मागे साईड सर सोडून द्यायची, रिलॅक्स व्हायचं. आज आपण आपले काफ मसल्स जे आहेत, म्हणजे आपल्या पोटऱ्या, ज्याला आपल्या शरीरातलं दुसरं हृदय असं म्हणतात, तर तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित ऍक्टिव्हेट राहण्यासाठी आपल्याला कृती करायची आहे. बघा मी दाखवते. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, नजर समोर, दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आपल्याला खाली बसायचंय. खाली बसताना आपल्याला वर उठायचंय, हाताच्या मुठी पुन्हा साईड करायच्या आणि आपल्याला हात पण पुन्हा असे घ्यायचे आणि अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. बघा मी तुम्हाला 2 कृती करून दाखवते. पहिल्यांदा हात समोर असतील, खाली बसायचं, वर उठताना हात वर गोलाकार फिरवायचे आणि मग पुन्हा अशी थोडीशी रॅपिडली ऍक्शन करायची आपल्याला. ठीक आहे. पूर्णपणे खाली बसायचं, आपल्या पोटऱ्यांवरती प्रेशर आला पाहिजे. आता ज्यांना असं वाटतं की आपला तोल जाईल त्यांनी पावलामध्ये थोडंसं अंतर घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पावलं जुळलेली ठेवा.
दोन्ही हात समोर घ्या, हाताच्या मुठी वळून घ्या, हाताच्या मुठी जमिनीला समांतर असतील. आणि आता पूर्णपणे खाली बसायचंय, पोट्यांवर प्रेशर. वर येताना हात गोलाकार फिरवायचे. बैठका कसं काढतो आपल्याला तशा कृती करायची. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 लास्ट राऊंड 7. बरोबर. थांबायचंय, विश्रांती. बघा थोडीशी श्वासाची गती वाढली. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडलेले. आपण करणार आहोत वीरासन. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. उजवं जे पाऊल आहे ते थोडस उजव्या बाजूला वळवायचं आहे. डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय जास्त फोल्ड करू नये. डावं पाऊल समोरच्या बाजूला, उजवं पाऊल उजव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. हाताचे तळवे जमिनीला समांतर. हाताची पाचही बोटं जुळले. आणि आता उजवा पाय उजव्या बाजूने फोल्ड करायचा आहे, उजवा गुडघा फोल्ड करायचा आहे. आणि आपली नजर उजव्या हाताच्या बोटावर. त्याला वीरासन, वीरभद्रासन किंवा वॉरियर पोज असंही म्हणतात. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. आणि इथे होल्ड, थांबायचं. श्वास चालू असेल, फक्त आपल्याला या स्थितीमध्ये थांबायचं. 5 4 3 2 1. उजवा पाय सरळ. दोन्ही हात तसेच खांद्यातून सरळ ठेवायचे. उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या दिशेला. आणि आता डाव्या बाजूने डावा गुडघा थोडासा फोल्ड करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता नजर आपली डाव्या हाताच्या बोटात. आणि होल्ड. 5 4 3 2 1. डावा पाय सरळ, मान मध्यभागी, दोन्ही हात खाली, पायामधलं अंतर कमी. आणि विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण आता बद्धहस्त कोणासन. तर त्यासाठी पुन्हा पाठीची दुखणी असेल त्यांनी मात्र हे करणं टाळायचं. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले किंवा पावलामध्ये अंतर. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवून घ्या. आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असते. बघा या प्रकारे सीट पासून हाताची पकड लांब आहे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. बरं, हे करत असताना असं पोट पुढे नाही घ्यायचं. आपल्याला बरोबर व्यवस्थित सरळ उभं राहायचं. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. ठीक आहे. नजर समोर. आणि आता आपले हात अजून मागच्या बाजूने जमिनीकडे ताणायला सुरुवात करा. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले जात आहेत. बरोबर. सीट बसणं हाताची पकड लांब असेल. आणि त्यानंतर आपला चेहरा सिलिंगला समांतर करायचा. तोंड बंद, श्वास थांब. छान. उलट चाल करताना मान मध्यभागी, हाताची पकड सीटच्या जवळ घ्या. खांदे एकदम रिलॅक्स करा. आणि मग हाताची बोटं सोडून द्या. आणि विश्रांती. रिलॅक्स. इथे पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्यावर प्रेशर होता आणि पोटावरती ताण आला. गळ्यापासून पोटापर्यंत ताण. म्हणून याला कॉम्प्लिमेंट करणारं
आपण करणार आहोत हस्तपादासन. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेन आहे, त्यांनी हे करणं टाळायचं. गेल्या आठवड्यामध्ये आपण एक एक पाय पुढे घेऊन ही कृती केली होती, बरोबर. आज आपण त्याच्या पुढची कृती करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तो जात असेल तर पावलामध्ये अंतर. नजर समोर, खांदे रिलॅक्स, हनुवटी पूर्णपणे जमिनीला समांतर, बरोबर. आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत कमरेत न पुढे झुकायचंय. दोन्ही हात आपल्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा, किंवा जमिनीकडे सैल सोडून द्या. हनुवटी गळ्याला लावून घ्या आणि इथे थांबा. होल्ड. श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हा. हात अजिबात वर घेऊ नका, तिथल्या तिथे सरळ व्हा. रक्ताचा प्रवाह हा डोक्यापासून डोक्याच्या दिशेने होत होता, तो पूर्ववत होईल. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायचे, रिलॅक्स व्हायचंय. एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करू. एक एक स्टेप आपण पुढे जातोय. पाठकणा सरळ करून घ्यायचे, थोडस पुढे झुकून. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्त. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती सावकाश खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एक आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. संथ गतीने श्वास सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिला बोट यांचा एकमेकांना स्पर्श. आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे घेऊन जायची. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे. करूया पुढे श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छाती फुगवायची आहे. संथ गतीने श्वास सोडताना छाती पूर्ववत येईल. करूया स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला थोडेसे वर जातील. संथ गतीने श्वास सोडताना खांदे पूर्ववत होतील. आता हे संपूर्ण विभागीय श्वसनाचे 2 आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. छाती फुगवली जाते. खांदे कानाच्या दिशेला वर चालले आहेत. आणि संत गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये चाललंय. छाती पूर्ववत होतीये आणि खांदे पुन्हा सावकाश पूर्ववत होत आहे. अजून एक आवर्तन जाणीवपूर्वक. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट पुढे, छातीचं प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना पोट आतमध्ये, छाती आणि खांदे पूर्ववत.
दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणायामाचा श्लोक मी बोलते माझ्या मागून, आपण बोला. डोळे अलगद भेटलेले आहेतच. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगात जी प्राणशक्ती आहे तिला आपण मनापासून वंदन करीत आहोत. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे अलगद उघडायचे. तर आता मी ते शेअर करते की प्राणायाम मुद्रा कशी असते, जिचा आपल्याला सतत वापर करायचा आहे. उजव्या हाताची आपल्याला प्राणायाम किंवा अंगुली मुद्रा करायची आहे. पहिली जी दोन बोटं आहेत ती फोल्ड करून त्याची टोकं अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायची आहेत. अंगठा, करंगळी आणि आपली रिंग फिंगर ही ओपनच असेल. ही आहे आपली उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा याला म्हणतात. तर हिचा वापर आपल्याला एकदा उजवी नाकपुडी बंद करताना अंगठ्याचा वापर करायचा आहे आणि डावी नाकपुडी बंद करताना करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याचा वापर करायचा आहे. ही झाली प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. तर प्राणायामामध्ये श्वास घेतो त्या कृतीला पूरक असं म्हटलं जातं आणि श्वास सोडतो या कृतीला रेचक असं म्हटलं जातं. तर प्राणायाम करताना आता आपण याच दोन शब्दांचा वापर करणार आहोत. इनहेल ब्रीदिंग पूरक आणि एक्झेल ब्रीद आउट रेचक. ठीक आहे. तर आपली जी उजवी नाकपुडी आहे तिला सूर्यनाडी म्हणतात आणि डावी नाकपुडी आहे तिला चंद्रनाडी म्हणतात. जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला जो डावा मेंदू आहे तो ऍक्टिव्हेट असतो आणि जेव्हा आपली डावी नाडी ऍक्टिव्हेट असते म्हणजे डावी नाकपुडी जेव्हा आपली ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट असतो. आपण हे शाळेत शिकलेलो आहोत की आपल्या मेंदूंचं हे क्रॉस कनेक्शन आहे. सूर्यनाडी म्हणजे उजवी नाकपुडी जी आहे ही ऊर्जेचं प्रतीक आहे. जेव्हा ती ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते. आपण खूप काय म्हणता येईल त्याला असे उत्साहामध्ये खूप सारं काम करत असतो. म्हणजे आपली जी काय बरं म्हणता येईल कल्पना शक्ती जी आहे किंवा जी काम करण्याच्यासाठी ज्या आयडिया लागतात, क्रिएटिव्हिटी लागते, ती आपल्याला ह्या उजवी जेव्हा आपला हा उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते म्हणजे आपला जेव्हा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि जेव्हा आपली डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी तिला म्हणतात जो शांततेचा, शीतलतेचा प्रतीक आहे, जेव्हा ती नाडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपण खूप शांतपणे असतो आणि आपल्याला खूप आपण लॉजिकली विचार करत असतो कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला. तर प्राणायामाचं हेच महत्व आहे की आपल्याला ह्या दोन्हीही नाकपुड्या ज्या आहेत उजवी आणि डावी नाकपुडी बॅलन्स ठेवणं हे प्राणायामाचं अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याचबरोबर आपलं मन सुद्धा तेवढंच बॅलन्स राहतं. म्हणून प्राणायाम आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी शक्य होतात जेव्हा आपण आपली जी नॉर्मल श्वासाची गती आहे किंवा जो आपण श्वास घेतो आणि सोडतो जेव्हा तो आपल्याला समजेल त्यावेळेला आपण ह्या नॉर्मल प्राणायाम आपल्या श्वासाच्या गतीचा आपण विच्छेद करतो आपल्या सोयीप्रमाणे. म्हणून आपण दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसन यासाठीच पहिल्यांदा शिकतो की आपल्याला आपली श्वासाची जी क्षमता आहे श्वास घेण्याची आणि सोडण्याची ही लक्षात येण्यासाठी. तर आपण ही प्राणायाम मुद्रा बघितलीच आहे कशी करायची ती. तर आज आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. म्हणजेच आपण उजव्याच नाकपुडीने श्वास घेणार आहोत आणि उजवीनेच तो सोडणार आहोत. याला सूर्य अभ्यास म्हणतात. तर सुरुवात करूया. डाव्या हाताची आपल्याला ज्ञान मुद्रा करायची आहे आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा.
जेव्हा आपल्याला सूर्य अभ्यास करायचा असतो तेव्हा ही जी दोन बोटं आहेत त्या दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी सहज बंद करायची. बरोबर. आता ज्यांना अर्थायटिस म्हणजे जॉईंट्स पेन असेल, आपली हाताची बोटं सहज दुमडता येत नसतील, तर त्यांनी काय करायचंय, अशा प्रकारे सुद्धा ही कृती करू शकता. फक्त पहिलं बोट आणि अंगठा ओपन करायचा आणि पहिल्या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची, अंगठ्याने उजवी नाकपुडी. ज्यांना जॉईंट्स पेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सोपी कृती. ज्याला शक्य आहे त्यांनी अंगुली मुद्रा करायची. डावी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटून घ्या, चेहरा शांत. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पुरा श्वास भरून घ्यायचा. उजवीने उजवीने संथरेच. उजवीने पुरा. उजवीने संथरेच. हे करत असताना चेहरा शांत, कपाळावर डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. पुन्हा एकदा उजवीने खोलवर दीर्घ पुरा. उजवीने संथरेच. उजवीने पुरा. उजवीने संथरेच. आता उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याने, डावी नाकपुडी ओपन करा. तिथल्या तिथेच करूया चंद्राभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीने संथरेच. डावीने पुरव. डावीने संथरेच. डावीने पुरव. डावीने संथरेच. डावीने पुरव. डावीने संथरेच. लास्ट राउंड. डावीने पुरव. डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मुद्रेत. आपली जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. आपली कुठली नाडी आता ऍक्टिव्हेट आहे, सूर्य की चंद्र, हे आपल्या लक्षात आलं असेल. बऱ्याचदा जेव्हा आपण आसन करतो, एक्सरसाइज करतो, तेव्हा आपली उजवी जी नाकपुडी आहे ती बऱ्याचदा ऍक्टिव्हेट असते, कारण की आपण एक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण करत असतो. म्हणून डोळे अलगद मिटलेले या स्थितीचा मनातल्या मनात आपण अनुभूती घेत आहोत आणि करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन, अकार उकार आणि मकारासहित. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडत काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती. एक क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही हातांमध्ये अंतर. विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करतोय आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या आणि दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि आता आपल्याला संपूर्ण शरीर टाईट करून घ्यायचंय. दोन्ही हात पाय आपले आवळून घ्यायचे. प्रत्येक स्नायू आपल्याला आवळायचा आहे, टाईट करायचा आहे. आपले अँकल जॉईंट्स, काफ मसल्स, नी जॉईंट्स, थाय मसल्स, हिप जॉईंट्स सगळं टाईट टाईट करायचंय. दातावर दात लावायचे, डोळे गच्च मिटून घ्यायचे आणि संपूर्ण शरीर टाईट 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 आणि रिलॅक्स. दोन्ही हात खाली घ्या, हाताच्या मुठी सोडून द्या.
एकदम रिलॅक्स व्हा, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करा. जे आपण टाईट केलं होतं, आता प्रत्येक अवयव, पेशी, स्नायू, सांधे रिलॅक्स. जीभ तोंडाच्या आतमध्ये सई सोडून द्या. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स, पापणे अलगद एकमेकांवर ठेवलेले आहेत आपण. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट वर येतोय, श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जात आहे. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. शांतता, स्थिरता, प्रसन्नता. मी श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. माझी शारीरिक मानसिक स्थिती औषध विरहित आणि वादी विरहित आहे. ही कायम अशीच राहण्यासाठी उचित अशी योग साधन मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. हा संकल्प आपण स्वतःच्या मनाला दिला. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. इष्ट देवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान अगदी सावकाश डावीकडून उजवीकडे फिरवून घ्या आणि डाव्या कुशीला म्हणून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही हात जोडलेले. शांती पाठ. आज आपण महामृत्युंजय मंत्र बोलणार आहोत. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेत नखरे सुकूया. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देऊया. श्वास घे, कमरेत सरळ उभे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. हलगड डोळे उघडे. एक दृष्टिकोनाकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 7. मीटिंग एंड करते.